ओबीसी महिला आहे आणि एससी पुरुष आहे, असे आरक्षण आहेत। त्यामुळे राहुल कलाटेंचा पत्ता कट झाला वगैरे अशी परिस्थिती नाही। आरक्षण म्हटलं की जर महिलेला आरक्षण असेल आणि तिथं जर ओपन महिला असेल आणि आरक्षण मागासवर्गीय पल्ला असेल तर ते जिथं ओपन महिला असेल किंवा इतर प्रभागामध्ये पण सर्वसाधारण महिला अशा ठिकाणी आहेत, मग ती महिलेला कुठेही उभारला संधी असू शकते। राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णाजी बनसोडे त्यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे यावेळेला महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते आणि त्या ठिकाणी महिला आरक्षण काहीतरी पडलेलं आहे। म्हणजे राष्ट्रवादी असेल, प्रमुख प्रतिस्पर्धी भाजपचा किंवा भाजपचा पॅनल असेल, ते पॅनल डिस्टर्ब झालेला आहे। ढाके साहेबांच्या ठिकाणी आरक्षण बदल झाले, त्यामुळे तिथं बदल करावा लागेल। तुम्हाला सांगतो, तुम्ही थेरगावमध्ये आणि काळीवाडीमध्ये अशा दोन ठिकाणी नाही दोन्ही नाही सिंपल एक राष्ट्रवादी स्वतंत्र लढली, म्हणजे अजित पवार गट वेगळा आणि शरद पवार गट वेगळा लढला तरी भाजपला तसं काय जड जाणार नाही। पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठीची आरक्षण सोडवत परवा दिवशी पार पडली आणि हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला तर अनेकांना लॉटरी लागलेली आहे। अनेकांना स्वतः लढायचं होतं, मात्र आता त्या जागी आपला मुलगा किंवा मुलगी किंवा आपल्या घरातील इतर सदस्यांना त्यांना निवडणूक लढवावी लागणार आहे। तर अनेकांचा मार्ग हा सोपा झालेला आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठल्या प्रभागामध्ये कशा लढती असतील, विधानसभा वाईज कशा प्रकारे हे सगळी रंगत या निवडणुकीमध्ये येणार आहे, हे सगळं मी जाणून घेणार आहे। माझ्या सोबत आहेत पुण्यनगरीचे ब्युरो चीफ नंदकुमार जाधव सर, वरिष्ठ पत्रकार अधिक दिवे सर। दोघांकडे मी जातो आणि पुढील काही मिनिटं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये काय बदल होणार आहे, कशी निवडणूक असणार आहे, कोणाचं बलाबल किती असणार आहे, साऱ्यावर प्रकाश टाकणार आहे। सुरुवातीला दिवे सर सांगा की असे कुठले दिग्गज नाव आहेत की त्यांना या आरक्षण सोडतीमुळे धक्का बसलेला आहे, आता त्यांना निवडणूक लढवता येणार नाही किंवा दुसरा प्रभाग पाहावा लागणार आहे? आरक्षण सोडतीचा जो कार्यक्रम झाला त्याच्यानंतर अनेक प्रसार माध्यम असतील, सोशल मीडिया असेल, याच्यामध्ये अनेक दिग्गजांना धक्का बसला वगैरे वगैरे अशा बातम्या आल्या। परंतु आरक्षणामध्ये ज्या ठिकाणी ओबीसी महिला आरक्षण पडला असेल त्या ठिकाणी ओबीसी पुरुष जो गेल्या निवडणुकीमध्ये निवडून आले होते त्यांनी आपल्या सौभाग्यवतींना समोर आणलेलं आहे, कुणी आपल्या मुलीला समोर आणलेलं आहे। या 10 वर्षाच्या काळामध्ये, म्हणजे निवडणूक 2017 मध्ये झाली होती, 9-10 वर्षानंतर जो राजकीय स्थित्यंतर झालं त्याच्या कुणाच्या दुसरी पिढी राजकारणामध्ये आलेली आहे, मुलं त्यांची नगरसेवक होऊ पाहत आहे। मग अशा ठिकाणी म्हणतो आपण दिग्गजांना धक्का बसला तर तो तयार केलेले, माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या निरीक्षणाप्रमाणे पिंपरी आमदार आणि राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णाजी बनसोडे त्यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे यावेळेला महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते आणि त्या ठिकाणी महिला आरक्षण काहीतरी पडलेलं आहे। त्यामुळे त्यांचा अपवाद वगळता अन्य ठिकाणी नेहरू नगर असेल त्या ठिकाणी एकच जागा एससी पडलेली आहे आणि राहुल भोसले आणि समीर मासुळकर हे राष्ट्रवादीचे 2 दिग्गज नगरसेवक होते, त्यामधून एकाला संधी मिळणार आहे। आणि जरी असं असलं तरी त्या ठिकाणी त्या प्रभागामध्ये पर्यायी व्यवस्था त्या इच्छुकांनी दिग्गजांनी केलेली आहे। किंबहुना आपण परंपरागत जो त्यांचे प्रभाग आहेत त्या प्रभागा व्यतिरिक्त मग शेजारच्या प्रभागामध्ये चाचपणी अनेक लोकांची सुरू आहे। ज्या वेळेला प्रमुख पक्षांकडून ज्या वेळेला उमेदवारी निश्चित होईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने लक्षात येईल की या आरक्षणाचा, बदललेल्या राजकारणाचा, शहरातील राजकीय परिस्थितीचा त्या उमेदवारांवर कसा परिणाम होईल। जाधव सर, तुमच्याकडे येतो। असं बोललं जातं की जे उपमहापौर केशव घोळवे होते त्यांना सुद्धा आता ही निवडणूक लढवता येणार नाही आणि लढवायची असेल तर वेगळा प्रभाग त्यांना निवडावा लागेल। त्या व्यतिरिक्त राहुल कलाटेंचं पण नाव येत आहे, सीमा सावळे यांची पण आरक्षण पडल्यामुळे थोडीशी गोची झाली, काय एकदा विस्ताराने सांगा। कसं असतं, एकतर हे 2017 नंतर जवळपास 9 वर्षांनी महापालिकेची निवडणूक होत आहे, त्यामुळं 2017 नंतर 22ला जी निवडणूक होणारी अपेक्षित होती त्या काळात जे इच्छुक वर्ग होता तो मोठ्या संख्येने होता। त्यानंतर प्रशासक नेमण्यात आलं, त्यानंतर पुढे इलेक्शनचा कालावधी लांबला गेला, त्यानंतर मग काही नगरसेवकांनी, माजी नगरसेवकांनी बॅकला घेतलं की आता आपल्याला पुढे लढवता येईल का, हा विषय सोडून दिलता। परंतु पुन्हा नगरपालिका, महापालिका ह्यांच्या निवडणुकाचा कार्यक्रम सुरू झाला, त्यानंतर आपण पाहिलं असेल की प्रत्येक वार्डामध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये आरक्षण
प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर वेगळंच वातावरण पाहायला मिळतंय. म्हणजे जे अगोदर महिलांचे फोटो लागायचे तिथं आता पुरुषांचे लागतात, काहींचे पुरुषांचे असते त्या मुलांचे फोटो लागतात. तसं आता दिवे सरांनी सांगितलं की आपले विधानसभेच्या अध्यक्षांचा मुलगा इच्छुक होता, आता तिथं आरक्षण महिलेचं पडल्यामुळे ते आता तिथून उभं राहणार नाहीत. कदाचित ते पुढच्या वार्डात जातील का हे वार्ड आपण पाहावं लागेल. तसंच केशव गोळवे यांचंही आरक्षणामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे ते आता त्यांच्या पत्नीला उभा करू शकतात किंवा त्यांचं वलय चांगलं आहे, ते दुसऱ्या प्रभागामध्ये भाजपचा वर्ग मोठा आहे त्यामुळे ते दुसऱ्या प्रभागामध्ये सुद्धा उभं राहू शकतात. तसं सीमाताई सावळे या ज्येष्ठ नगरसेविका आहेत, त्यांनी अमरावतीला पण विधानसभेची निवडणूक लढवली आहे, त्यामुळे ते शहराला परिचित आहेत. त्यामुळं तिथं जरी आरक्षण पुरुष पडलं असलं तरी ते दुसऱ्या वार्डात जाऊ शकतात किंवा असे पर्याय असतात. त्यामुळं आरक्षणाचा संबंधित व्यक्तीवर परिणाम होईल असं काही नाही आहे. हे इलेक्शन एकंदर राजकीय पक्षांमध्ये मोठी चुरस आहे, त्यामुळं वेगवेगळ्या पक्षातली लोक ह्यामध्ये येऊ शकतात. त्यामुळं वातावरण निर्मिती सध्या वेगळ्या पद्धतीने होत आहे आणि शहरामध्ये एक आपल्याला असं पाहायला मिळतं की आरक्षणामुळे काही चर्चा सुरू आहेत, परंतु आत्ताच त्याला काय हे म्हणता येणार नाही, कारण की पर्याय असल्यामुळं सध्याची हा विषय पुढे जाऊ शकतो. नक्कीच राहुल कलाटे यांचं एक नाव मोठं आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये. त्यांनी चिंचवड विधानसभा 2दा-3दा लढवलेली आहे. त्यांचाच पत्ता कट झालाय असं बोललं जातंय, कारण काय त्यांच्या प्रभागामध्ये घडलंय? खरं तर जो राहुल कलाटे ज्या प्रभागातून प्रतिनिधित्व करतात तो प्रभाग क्रमांक 25 आहे. ताथवडे, पुनावळे, काळाखडक, वाकड असं त्यांच्या प्रभागाचं समाविष्ट भागाचं नाव आहे. आणि त्या ठिकाणी राहुल कलाटे यांनी म्हणजे 2014 पासून राहुल कलाटे विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतःला सिद्ध करतायत. त्यांना त्याच्यामध्ये वेळोवेळी म्हणजे 2014ची निवडणूक असो, 2019ची निवडणूक असो, त्यानंतर 2022ची पोटनिवडणूक असो आणि 2024ची पुन्हा निवडणूक असो, तर त्यांचं मागील त्यांचं जी वाटचाल पाहता त्यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या पक्षातून फक्त जगताप कुटुंबाने यांना विरोध असलेला उमेदवार म्हणून स्वतःची एक इमेज तयार केलेली आहे. त्यांच्या प्रभागामध्ये मला वाटतंय की एक ओपन साठी जागा आहे, एक महिला सर्वसाधारण आहे, ओबीसी महिला आहे आणि एससी पुरुष आहे, असे आरक्षण आहेत. त्यामुळे राहुल कलाटेंचा पत्ता कट झाला वगैरे अशी परिस्थिती नाही, परंतु त्यांच्या प्रवेशाबाबत म्हणजे त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाबाबत, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवेशाबाबत ज्या काही चर्चा होत्या आणि त्या चर्चेच्या अंती निवडणुकीचं तिकीट डिक्लेअर होण्यापर्यंत कलाटे कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार आहेत की स्वतःच्या या पॅनेल या निवडणुकीमध्ये उतरवणार आहेत. कारण 2017च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर शिवसेनेकडून त्यांनी त्याच प्रभागातून 3 नगरसेवक निवडून आणले होते आणि आता ते तुतारी गटामध्ये आहेत, परंतु तुतारी गट आणि अजितदादांचा गट असं एकत्रित झालं तर कदाचित या निवडणुका घड्याळाच्या चिन्हावरती होतील आणि त्यावेळेला तिथली परिस्थिती काय असेल यावर सगळं अवलंबून आहे. त्याकडे येणार जे पक्षीय राजकारण जे आहे आणि राष्ट्रवादी दोन्ही एकत्रित होतील का यावर देखील मोठ्या चर्चा सध्या पिंपरी चिंचवडमध्ये सुरू आहेत. त्याकडे मी येतोय. सुरुवातीला जाऊया विधानसभा मतदारसंघ वाईज आपण जाऊया. तर भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये जे प्रभाग आहेत आणि आरक्षणामध्ये तिथे काय काय गडबड झाली आणि कुठल्या चुरशीच्या लढती तिथे पाहायला मिळतात? शहरामध्ये 3 विधानसभा मतदारसंघ आहेत. 3 विधानसभा मतदारसंघ म्हणजे पिंपरी चिंचवड भोसरी असे 3 विधानसभा मतदारसंघ आहेत. विधानसभा मतदारसंघ वाईज जर तुम्ही प्रभागांची समावेश पाहिला तर भोसरीमध्ये तुमच्या साधारण 12 प्रभाग येतात, 12-13 प्रभाग भोसरीमध्ये येतात, 13 प्रभाग तुमच्या चिंचवडमध्ये आहेत आणि उर्वरित प्रभाग हे पिंपरीचे म्हणून ओळखले जातात. भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये 1 ते 13 हे प्रभाग जे आहेत त्याच्यामधला 12 हा तुमच्या पिंपरी मधला आहे, बाकी सर्व प्रभाग 1 ते 13 हे भोसरी विधानसभा मतदारसंघातले आहेत. आणि या मतदारसंघात मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला की आरक्षणामुळे प्रस्थापितांना धक्का, तर प्रस्थापितांना धक्का असं म्हणता येणार नाही, तर या आरक्षण सोडतीमुळं मूळ आपण जर विचार केला तर प्रभाग रचना ही सत्ताधारी भारतीय जनता पार्टी राज्यातली आणि केंद्रातली त्यांच्या अनुकूल असलेली प्रभाग रचना तयार करण्यात भारतीय जनता पार्टीनं यश मिळवलं असं मला वाटतं. आणि त्यानंतर हा जो निवडणूक आरक्षणाचा जो विषय आहे हा त्यांच्या गुडलकचा विषय आहे, भाजपचं गुडलक होतं. खऱ्या अर्थानं आरक्षणांमुळं किंवा प्रभाग रचनांमुळं प्रस्थापितांना धक्का बसलेला नाही, तर त्या पक्षाचं म्हणजे राष्ट्रवादी असेल,
प्रमुख प्रतिस्पर्धी भाजपचा किंवा भाजपचा पॅनल असेल ते पॅनल डिस्टर्ब झालेला आहे. उदाहरणार्थ तुम्ही भोसरीचा विचार करा. प्रभाग क्रमांक 1 मध्ये गुडलक आहे, म्हणजे तिथं त्या ठिकाणी चरोली आणि या 3 नंबर प्रभागामध्ये माजी महापौर तुमचे नितीन अप्पा काळजे यांच्यासाठी यांचा प्रभाग आहे. त्या ठिकाणी एक महिला एक पुरुष ओपन पडलेला आहे आणि त्यामुळे तिथं भारतीय जनता पार्टीच्या 2 दिग्गजांना संधी मिळणार आहे. त्या परिणामी त्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे प्रभावीपणे एससी कॅन्डिडेट नाही. शोधाशोध करावं लागणार आहे. सक्षम उमेदवार म्हणजे तुमचं पॅनेल कधी सक्षम होतं तर ते 4ही उमेदवार अ ब क ड मधले 4ही उमेदवार ज्या वेळेला तुमच्याकडे सक्षम असतात त्यावेळेला तुमचं पॅनेल सक्षम होतं आणि मग ती खऱ्या अर्थानं तगडी फाईट होऊ शकते. पण अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं पॅनेल डिस्टर्ब झालंय. मी तुम्हाला उदाहरणादाखल सांगू इच्छितो की नेहरू नगरमध्ये 2017च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 4ही नगरसेवक निवडून आले होते. राहुल भोसले, समीर मासुळकर हे त्यांचे प्रमुख नगरसेवक. आजच्या घडीला आरक्षणांचा विचार करता त्या दोघांपैकी एकालाच संधी मिळेल, दुसऱ्याला तडजोड करावी लागणार आहे. मग अशा पद्धतीने परत तुम्हाला सांगतो कुंदन गायकवाड म्हणून मधल्या काळामध्ये बातम्या आल्या की त्यांचे काही भाग तोडल्यामुळे कुंदन गायकवाडांना स्वतःचा प्रभाग सोडून 11 नंबर प्रभागामध्ये जावं लागेल. पण त्या ठिकाणी कुंदन गायकवाडांना एससी पुरुष आरक्षण पडलं आणि त्याबरोबर जोडीला निलेश नेवाळेंसारखा तगडा सर्वसाधारण गटातला उमेदवार त्यांच्या सोबत मिळाला. त्या ठिकाणी भाजपचं पॅनल स्ट्रॉंग होणार आहे. तुम्ही 6 नंबर घ्या, तुम्ही 7 नंबर घ्या. सीमासाईंचा वॉर्डमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. एकूण विचार करता तुमच्या जो तळवडे प्रभाग जो आहे, तळवडे प्रभागाचा काही भाग प्रभाग रचनेमध्ये अन्य प्रभागाला जो तामानी वस्तीचा जो भाग आहे तो 11 नंबर प्रभागाला 12 नंबर प्रभागाला जोडला गेला. संगीताताई तामानींना तिथून 12 नंबर प्रभागामध्ये एकतर शिफ्ट व्हावं लागेल. परिणामी तळवडेचे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत पंकज भालेकर त्यांचं पॅनल डिस्टर्ब झालं. म्हणजे भारतीय जनता पार्टी 1 स्टेप अहेड आहे असं आपण का म्हणतो? कारण केवळ आरक्षणामुळे उमेदवार डिस्टर्ब झाले नाहीत, उमेदवारांना धक्का बसला नाही, तर या आरक्षण आणि प्रभाग रचनेच्या एकत्रित अनुकूल वातावरणामुळे भारतीय जनता पार्टीचे पॅनल सुरक्षित झालेले आहेत. पुन्हा एकदा आमदार महेश लांडगे आणि अजित गव्हाणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने समोरासमोर येणार आहेत. दोघांचाही कस लागणार आहे, काय परिस्थिती असेल? अजित गव्हाणे आणि महेश लांडगे यांची स्पर्धा होते. विधानसभेला एकमेकांच्या विरोधातच उभे होते. अजित गव्हाणे तुतारी गटाचे किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार होते. महेश लांडगेंनी ही निवडणूक परत अजितदादांच्याकडे त्यांनी हे घेतलेलं आहे. तुम्ही 2017ची या निवडणुकीचा अनुभव पाहता अजित गव्हाणेंच्या विरोधात महेश लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे उभा होते आणि त्या प्रभागामध्ये म्हणजे अजित गव्हाणेंच्या बालेकिल्ल्यामध्ये अजित गव्हाणेंना 300-350 मतांच्याच काहीतरी फरकाने निवडणूक जिंकता आलेली आहे. अजित गव्हाणेंना स्वतःच्या प्रभागामध्ये संघर्ष करावा लागणार आहे. त्याचबरोबर जर आगामी 2029ची निवडणूक विधानसभेची लढाईची असेल तर आपल्या समर्थक नगरसेवकांना ताकद देण्यासाठी संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांना फिरावं लागणार आहे. या उलट महेश लांडगेंची निवडणूक 2024 मध्ये संपलेली आहे. महेश लांडगेंना आपल्या समर्थक नगरसेवकांना कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी ही निवडणूक लढायची आहे. त्यामुळे एका अर्थाने अजित गव्हाणे आपल्या प्रभागामध्ये अडकून राहतील तर दुसऱ्या अर्थाने महेश लांडगे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांच्या प्रभागामध्ये पूर्ण वेळ फिरू शकतात, काम करू शकतात, किंबहुना राष्ट्रवादीला आव्हान देऊ शकतात. पुढचा मतदारसंघ आहे तो पिंपरी मतदारसंघ. ज्या मतदारसंघाचं नेतृत्व विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे करतायत. तिथे काय गडबड झालेली प्रभाग रचनेमुळे आणि कोणाची अडचण झालेली आहे, पंचायत झालेली आहे? अडचण तसा विषय म्हणता येणार नाही, तरी पण अडचण म्हणावं लागेल तर विधानसभेचे अध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे सुपुत्र सिद्धार्थ बनसोडे यांचीच अडचण झालेली असं सद्यस्थितीला तरी दिसत आहे. तरी पण आरक्षण म्हटलं की जर महिलेला आरक्षण असेल आणि तिथं जर ओपन महिला असेल आणि आरक्षण मागासवर्गीय पल्ला असेल तर ते जिथं ओपन महिला असेल किंवा इतर प्रभागामध्ये पण सर्वसाधारण महिला अशा ठिकाणी आहेत, मग ती महिलेला कुठेही उभारला संधी असू शकते. म्हणजे असं 2017मध्ये निम्म्या महिला आणि निम्मे नगरसेवक हाच पॅटर्न होता. तर त्यावेळेस एक महिला एक्स्ट्रा निवडून आल्या होत्या, त्या म्हणजे काळेवाडीच्या विजया सुतार होत्या, की त्या पुरुष जागेवर उभारल्या होत्या आणि त्या निवडून आल्या होत्या. त्यामुळे असे किस्से ह्या वर्षी पण कदाचित होऊ शकतात.
पुरुषाची जागा नसेल तर तिथं महिलेला संधी मिळू शकते. त्यांचं जर कार्य चांगलं असेल तर त्या ठिकाणी त्यांना विजय तसा मिळू शकतो. सुलक्षणा शिलवंदर ज्या की विधानसभेच्या उमेदवार होत्या, त्यांचा पण प्रभागामध्ये गडबड झालेली आहे, तर ते काय स्टेटस आहे त्या प्रभागाचं? नाही, सध्या त्या प्रभागामध्ये जर गडबड झाली असली तरी त्यांची चाचपणी सुरू आहे की शेजारच्या प्रभागातून काय उभं राहता येईल का. तर असंही चित्र दिसतं की त्यांना काहीतरी मार्ग शोधत आहेत त्या. तर भविष्यात काय मार्ग निघेल. प्रभाग त्यांना बदलावा लागणार, किती जड जाईल त्यांना ते सगळं? प्रभाग बदलावे जाईल, पण त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली असल्यामुळे ते परिचित आहेत. जनता त्यांना स्वीकारेल नाही शकेल तो भाग नंतरचा, पण त्यांनी उभारायचं धाडस केलं तर नक्कीच त्यांना पुढे समजेल काय परिस्थिती असेल. दुसरे असे कुठले प्रभाग आहेत की त्या ठिकाणी काही गडबड झालेली आहे, पंचायत झालेली आहे अनेकांची पंचायत म्हणलं तर चिंचवडमध्ये जर पाहिलं आपण तर पिंपरीमध्ये पाहिलं तरी आपले काठेंचा प्रभाग म्हणजे ज्या ठिकाणी माई काठे जिथून नेतृत्व करत होता किंवा तुमच्या रोहित आप्पा काठे ज्या प्रभागातून नेतृत्व करत होते, त्या ठिकाणी आरक्षण पडल्यामुळे त्या ठिकाणी तो जे विद्यमान नगरसेवक होते त्या ठिकाणी त्यांचं अडचण निर्माण झालेली आहे असं म्हणता येईल. भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेल्या आशा शेंडगे मला वाटते त्या ठिकाणी त्यांनाही चाचपणी करावी लागणार आहे. आणि पिंपरीमधला केशव घोळवेंचा असेल, सुलक्षणाताई शिलवंतांचा असेल किंवा काटेंचा जो पॅनल आहे तो असेल, तर त्या ठिकाणी अशा काही पॅनलमध्ये आरक्षणांमुळं काही लढती या तुम्हाला वेगळ्या पातळीवरती दिसतील. परंतु मला असं वाटतं की त्या उमेदवारांनी आपली एक मानसिकता तयार केलेली आहे की आम्हाला लढायचं आहे आणि आम्हाला जिंकायचं आहे. त्यामुळं आरक्षण हा काही अडथळा राहणार नाही. सर, त्या विधानसभा मतदारसंघामध्ये मोठं नाव आहे अण्णा बनसोडे जे की उपाध्यक्ष विधानसभेचे. दुसऱ्या बाजूला संजोग वाघेरे आणि वाघेरे मंडळी आहे. तर यामध्ये कशी लढाई होणार आहे? पक्षीय बलाबल तर कालच राष्ट्रवादीनं यादी जाहीर केली, तर त्यामध्ये उषाताईंचं नाव राष्ट्रवादीच्या यादीत आहे. तर त्यामुळे आता ते नेमकं कुठल्या तिकिटाकडून उभारणार हा आता ते स्पष्ट होईलच चित्र. त्यामुळे संजोग वाघेरे आणि अण्णा बनसोडे हे त्यांची मेसेज जरी राष्ट्रवादी असले तरी अण्णा बनसोडे राष्ट्रवादीचं नेतृत्व करणार पिंपरी विधानसभेमध्ये. त्यामुळे त्यांना त्यांचा सपोर्ट कसा मिळतो हे येत्या काळामध्ये आपल्याला समजेलच. पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे आणि तो महत्वाचा आहे, तो म्हणजे चिंचवड विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघाच्या प्रभागामध्ये अनेक आरक्षणामुळे उलटफेर झालेले आहेत. अनेकांना लढता येणार नाहीये, त्यांच्या घरातल्या कुटुंबियांना उतरावं लागणार आहे. कुठले असे प्रभाग आहेत ते? चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणावर नाही. मला वाटते तुमचे नामदेव ढाके साहेबांचा प्रभाग असेल किंवा पिंपळे थेरगावचा प्रभाग असेल, काळेवाडीचा प्रभाग असेल, या ठिकाणी काही अंशी बदल झालेले आहेत. पण मी पुन्हा सांगतो की गेल्या 8-10 वर्षाच्या काळामध्ये जी राजकीय परिस्थिती बदललेली आहे किंवा जी राजकीय महत्वाकांक्षा असलेली लोक समोर येत आहेत, नवीन पिढी समोर येत आहे, या ना त्या मुद्द्यावरती त्या पिढीला कुठं ना कुठं संधी अपेक्षित आहे. आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीचे जे त्या मतदारसंघाचे आमदार आहेत शंकर जगताप यांच्यावर खरं तर पिंपरी चिंचवड शहराच्या निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे शंकर जगतापांनी तुम्ही जर विचार केला, गेल्या 19 नंतर 19ची निवडणूक असेल, पोटनिवडणूक 22ची असेल, 24ची स्वतः लढवलेली निवडणूक असेल, अशा 3 निवडणुका त्या मतदारसंघामध्ये त्यांनी लेगवर्क केलेला आहे, प्रत्यक्ष ग्राउंडवरती काम केलेलं आहे, प्रत्यक्ष निवडणूक लढवलेली आहे. तरी तिकीट देताना किंवा तिकिटाचं वाटप करताना मला वाटतं की भारतीय जनता पार्टीचे जे पक्षश्रेष्ठी असतील ते निवडून येण्याची क्षमता आणि हे जे आरक्षण पडलं त्यामुळे प्रभागाची मोडतोड आणि उमेदवार बदलण्याची वेळ कुठल्या अशा प्रभागावर आली? तुम्ही एक उदाहरण सांगितलं फक्त ढहाकेंचं. ढाके साहेबांच्या ठिकाणी आरक्षण बदल झाले, त्यामुळे तिथं बदल करावा लागेल. तुम्हाला सांगतो, तुम्ही थेरगावमध्ये आणि काळीवाडीमध्ये अशा 2 ठिकाणी आता कसं झालंय की आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टीकडे जे इच्छुक आहेत ना, त्यांना भारतीय जनता पार्टीकडून लढायचं आहे याच्यासाठी त्यांचा आग्रह आहे. आणि राष्ट्रवादीतील जे बलाढ्य इच्छुक आहेत, अपवाद वगळता अनेक राष्ट्रवादीतल्या लोकांना असं वाटतं की मी स्ट्रॉंग आहे, मी गेल्या वेळेला निवडून आलो होतो आणि मला आता जर का सभागृहात जायचं असेल तर मला भारतीय जनता पार्टीची संधी सोबत मिळाली पाहिजे. त्यामुळे तो फर्स्ट प्रायोरिटी हा भारतीय जनता पार्टीकडे देतो. जिथं भाजपकडे कमकुवत उमेदवार आहेत तिथं भाजपची ही रणनीती आहे की त्या ठिकाणी राष्ट्रवादीतला स्ट्रॉंग उमेदवार आपल्यासोबत घेणे. तुम्हाला आगामी काही दिवसांमध्ये ही गोष्ट लक्षात येईल. त्यामुळं आत्ताच्या घडीला तुम्ही जसं म्हणत आहात किंवा ज्या पद्धतीनं आपल्या
प्रसार माध्यमांमध्ये चर्चा होती की आरक्षणाचा फाटका किंवा फायदा तोटा, तर ह्या सगळ्या गोष्टी बाजूला पडणार आहेत. ज्या ठिकाणी पॅनेल स्ट्रॉंग होईल त्या ठिकाणी त्या पक्षाची पक्षाला संधी मिळेल. दिवंगत भाजपचे नेते लक्ष्मण जगताप गेल्यानंतर पहिलीच शंकर जगताप यांनाही महानगरपालिकेच्या निवडणुकीला समोर जावं लागतंय. महानगरपालिकेची निवडणूक थोडी किचकट असते, सगळ्यांना निवडून आणण्याची जबाबदारी असते. कारण शंकर जगताप स्वतः निवडून आलेले, त्यांच्या वहिनी त्या पण निवडून आल्या होत्या. मात्र ही निवडणूक थोडीशी वेगळी असणार आहे, त्यामुळे किती आव्हान असणार आहे त्यांच्या समोर. कारण पुढे त्यांच्या समोर नाना काटे सुद्धा असू शकतात. कारण महायुती म्हणून जर लढले तर ते सोबत असतील, मात्र त्याची शक्यता फार कमी वाटते. तर या सगळ्या लढाईकडे तुम्ही कसं पाहता? मला नाही वाटत की शंकर जगतापांच्या समोर कुठलं आव्हान वगैरे आहे. कारण तुम्हाला सांगतो, शंकर जगताप भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्रित जरी विचार केला तर शंकर जगतापांचे जे प्रतिस्पर्धी आहेत ते मध्ये नाना काटे असतील, भाऊसाहेब भोईर असतील, त्यानंतर तुम्हाला सांगतो राहुल कलाटे असतील. या तिन्ही नेत्यांना म्हणजे भाऊसाहेब भोईरांना त्यांच्या स्नुषा ज्या आहेत किंवा मुलगा आहेत त्यांना राजकारणामध्ये आणायचं आहे, ते त्यांच्या वार्डामध्येच असतील. नाना काटे आणि त्यांच्या वार्डापुरताच विचार करतील, कारण किंबहुना ते स्वतः उमेदवार असणार आहेत. शंकर जगताप हे स्वतः उमेदवार असणार नाहीत. शंकर जगताप हे मैदानात असणार आहेत आणि शंकर जगतापांच्यावरती पिंपरी चिंचवडची जबाबदारी असली तरी भारतीय जनता पार्टी म्हणून शंकर जगताप पिंपरी चिंचवड भोसरीचं काम बघतील. त्याचबरोबर त्यांच्या जोडीला महेश लांडगेंसारखा एक तगडा नेता सुद्धा त्यांच्या सोबत असणार आहे. अशा चर्चा होतात पिंपरी चिंचवडमध्ये की दोनही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत आणि त्याची चाचपणी देखील सुरू झालेली आहे. आता तुम्ही जे वार्तांकन करता तर ऑफ द रेकॉर्ड तुमच्याशी बरेचसे नेते बोलत असतात, तर सध्या काय चर्चा सुरू आहेत? कसं 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश बल सरांनी एक त्यांची अपेक्षा व्यक्त केली की दोन्ही राष्ट्रवादी कदाचित एकत्र आली तर फायदा होईल. कारण की पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2017 नंतर भाजपच्या समोर जर राष्ट्रवादी उभं राहिली तर ह्या घडीला आपल्याला असं वाटेल की भाजपचं पारडं जडच आहे. मग यासाठी त्यांना राष्ट्रवादी एकत्र झाल्या तरी नाही दोन्ही राष्ट्रवादी नाही सिंपल एक राष्ट्रवादी स्वतंत्र लढली म्हणजे अजित पवार गट वेगळा आणि शरद पवार गट वेगळा लढला तरी भाजपला तसं काय जड जाणार नाही. परंतु दोन्ही गट जर एकत्र आले तर कदाचित काही ठिकाणी ते आव्हान देऊ शकतात. तरी म्हणलं तरी भाजपचे शहराध्यक्ष चिंचवडमध्येच आहेत आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पिंपरी मतदारसंघात आहेत. परंतु चिंचवडमध्ये विधानसभा लढवलेले आपले नाना काटे आहेत, तर त्यांना स्वतः तिथं ते उभा राहणार आहेत. तर त्यानंतर ना शहराध्यक्ष त्याच वार्डात आहेत, त्यामुळे ती लढत कशी असणार आहे, ती लढत मैत्रीपूर्ण होणार आहे का तिथं बिनविरोध होणार आहे, याकडे सध्या चर्चा आहे शहराची. किंवा शहराध्यक्ष निवडणूक लढवणार का बिनविरोध करणार, ते बिनविरोध सुद्धा करू शकतात. नाना काटे आणि शत्रुघ्न काटे हे एका गावातलेच आहेत, भावके आहेत, त्यामुळं कदाचित तिथं राजकीय मतभेद बाजूला ठेवून ते एकत्र पण येऊ शकतात. त्यामुळं पक्ष कुठल्या ठिकाणी लढेल हे सध्या तरी राष्ट्रवादीला बऱ्याच ठिकाणी चाचपणी करावी लागेल. भाजपला प्रत्येक ठिकाणी इच्छुक आहेत, तसं राष्ट्रवादीला शोधावे लागणार आहेत. त्यामुळे त्यांना शरद पवार गटाची मदत मिळाली तर ते भाजप समोर एक आव्हान उभं करू शकतील. सरांना जो प्रश्न विचारला मी तोच प्रश्न, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची किती शक्यता आहे? दोन्ही राष्ट्रवादी खरं सांगू का तर विधानसभा निवडणुकीमध्ये शहरातल्या तिन्ही मतदारसंघामध्ये तुतारी चिन्हावरती उमेदवार देण्यात आले. त्यावेळेला आज जी राष्ट्रवादी दादांच्याकडे दिसते, अजित दादांच्याकडे जी राष्ट्रवादी आहे तीच राष्ट्रवादी त्यावेळेला शरद पवार साहेबांच्या तिकिटावरती निवडणूक लढवत होती. उदाहरणार्थ अजित गव्हाणे साहेबांचं उदाहरण घ्या, ते तुतारी गटावर लढले, परत अजित पवारांकडे आले. प्रश्न हा आहे की भारतीय जनता पार्टीचं पारडं जड का दिसतं? कारण भारतीय जनता पार्टीकडं देवेंद्रजी असतील किंवा त्यांचे जे सर्वोच्च नेते मोदीजी असतील, त्यांच्यानंतर शहरामध्ये काम करणारे 2 स्ट्रॉंग नेते आहेत, जे म्हणजे शंकर जगताप आणि महेश लांडगे. 4 आमदार आहेत एकूण भाजपचे. 4 आमदार, 2 विधान परिषदेचे आमदार आहेत, 2 विधानसभेचे आमदार आहेत. ते हे दोन्ही आमदार किंवा चारही आमदार शहरामध्ये काम करतात. ते व्यापक पातळीवरती काम करतात, संघटनात्मक पातळीवरती काम करतात. तुलनेत तुम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार केला तर राष्ट्रवादीचे जे स्थानिक नेते म्हणून ज्यांना ओळखलं जातं, अशामध्ये हे स्थानिक नेते पहिला आपल्या प्रभागात काम करणार आहेत. अजित पवारांच्या नंतर शहरामध्ये किंवा अजित पवारांच्या नेतृत्वात शहरामध्ये व्यापक पातळीवरती काम करणारा नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे नसल्यामुळं स्थानिक पातळीवरती राष्ट्रवादी तुम्हाला बॅकफूटवरती चालताना दिसते. किंबहुना राष्ट्रवादीकडे माजी आमदार विलास लांडे साहेबांच्या सारखा प्रभावी, मुरब्बी आणि चाणक्य नेता असताना सुद्धा आजच्या घडीला म्हणजे कालच त्याच्यावरती मी बातमी लिहिली होती,
की आजच्या घडीला विलास लांडे साहेबांना समन्वयक पदाची जबाबदारी दिलेली आहे, जे की ते स्थानिक पातळीवर त्यांच्या निवडणूक प्रमुख म्हणजे शंकर जगताप जसे निवडणूक प्रमुख आहेत तसे विलास लांडे साहेब या पिंपरी चिंचवड शहरामध्ये निवडणूक प्रमुख म्हणून जर काम करायला लागले तर भारतीय जनता पार्टीला निश्चितपणानं घाम फुटेल अशी वस्तुस्थिती आहे. सध्या प्रेक्षकांना सांगायचं की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये गेल्या 17च्या निवडणुकीमध्ये मला असं होतं की 77 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे होते आणि त्यामध्ये दुसरा सगळ्यात मोठा पक्ष होता तो होता एकसंघ राष्ट्रवादी, त्यांचे 36 नगरसेवक होते. आता इतर पक्षांचं काय बलाबल आहे ते मला जरा सांगा. इतर म्हणजे काँग्रेस असेल, त्यानंतर मनसे असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना, आता 2 शिवसेना झाल्या, यांची किती ताकद आहे आणि काय होईल या निवडणुकीमध्ये? खरं तर पिंपरी चिंचवड शहर हे काँग्रेसची कर्मभूमी होती. रामकृष्ण मोरे सरांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास केला, परंतु त्यानंतर काँग्रेसला उभारी देणारं नेतृत्व शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये काँग्रेसला 0 मागच्या वेळेस होतं, त्यावेळेस बी काय खात्री देता येणार नाही. ते कशा पद्धतीने लढतील त्याच्यावर त्यांचं डिपेंड असेल. त्यानंतर मनसे आता भविष्यामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने गेलेले आहे, त्यामुळे मनसेला शहरामध्ये कदाचित एक 5 जागापर्यंत जाता येईल. फक्त एक नगरसेवक होता, ह्यावेळेस ते 5 जागापर्यंत जाऊ शकतात जर त्यांनी जर संघटन कौशल्य आणखी ताकद आहे मनसेची ताकद दिसून येत नाही, परंतु सभांमधून वगैरे राज ठाकरेंच्या सभामधून आपल्याला दिसतं. परंतु ते मतात रूपांतर होत नसलं तरी मनसेमध्ये युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे जे राज ठाकरे साहेबांना मानणारा वर्ग आहे, तर त्यांना जर उद्धव ठाकरे आणि आपले काँग्रेसची वगैरे मदत मिळाली तर 5 जागापर्यंत मनसे जाऊ शकेल. त्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेनेलाही चांगल्या प्रकारे यश मिळू शकतं. त्यांनी जर गटबाजी संपवली आणि शहरामध्ये कार्यकर्त्यांना जर ताकद दिली तर त्यांनाही 2 अंकी संख्यापर्यंत जाता येईल. तर अशा पद्धतीनं हे जरी महाविकास आघाडीमधले 3 पक्ष असले तर यांनी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने लढा दिला तरी त्यांना थोड्याफार जागा मिळू शकतात. काँग्रेसची काय स्थिती आहे? कारण एक काळ असा होता की काँग्रेसला प्रमुख पक्ष होता. आता काहीच दिवस झाले, काही महिने उलटले की सचिन साठे मला वाटतं काँग्रेसचे शहराध्यक्ष होते, ते पण भाजपकडे गेलेले आहेत. त्यांचं काय स्टेटस आहे सध्या? त्यांना भाजपकडून तिकीट मिळेल का आणि पुढे काय? सचिन साठे जे शहराध्यक्ष होते पूर्वी काँग्रेसचे, आता कदम आहेत, कैलास कदम आहेत. सचिन साठे आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश त्यांनी केलेला आहे आणि त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 26 मधले ते उमेदवार आहेत भाजपाचे. ते उमेदवार म्हणून ते आता मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम वगैरे घेत आहेत. काँग्रेस ह्या शहराची खरी पायाभरणी जी झाली ते काँग्रेसच्या काळामध्ये झाली आणि जसं या 92 मध्ये जसं अजित पवार या परिसराचे खासदार म्हणून निवडून आले, त्यांनी या शहरामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. त्यानंतर अगदी 99ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर मोठा गट राष्ट्रवादी शरद पवार त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करायला लागला आणि बघता बघता अजित पवारांनी शहरावरती प्रचंड वर्चस्व निर्माण केलं. म्हणजे मूळचे जर तुम्ही लक्ष्मण जगतापांनी 2014 मध्ये प्रवेश करेपर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचीच एक हाती सत्ता होती 2017 पर्यंत. त्यानंतरच्या काळामध्ये जे राष्ट्रवादीतले दिग्गज होते किंवा जे राष्ट्रातला मोठा गट हा कालानुरूप राजकीय स्थित्यंतरांमुळे कालानुरूप भारतीय जनता पार्टीत गेला आणि राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली. आता शेवटच्या काही प्रश्नांकडे येतोय आपण. सर सांगा, काय वाटतं तुम्हाला सध्याचं चित्र पाहून की आता काही दिवसांवरच निवडणूक आलेली आहे की कोणाचं पारडं जड आहे आणि कोणाची सत्ता येऊ शकते किंवा कोण प्रमुख विरोधी पक्षामध्ये बसू शकतं? सध्याचं पारडं पाहिलं तर आपण 2017 साली ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी जिंकेल अशी अपेक्षा होती 2017लाच, परंतु त्यावेळेस भाजपने 77 जागा ज्या जिंकल्या त्यानंतर राष्ट्रवादी गट हा विरोधी गटामध्ये गेला. तशीच परिस्थिती काहीशी उलट भाजपने मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेलं आहे. पिंपरी मतदारसंघामध्ये आपण 3 आमदार आहेत. एक निवडून आलेल्या आमदारने 2 विधान परिषदेचे 2 आमदार आहेत आणि चिंचवडचे शंकरभाऊ जगताप आणि बोसरीचे महेशदादा लांडगे त्यांच्या अशा 4 आमदार आहेत. तर यांचं 4ही मतदारसंघामध्ये प्राबल्य आहे हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे ज्यावेळेस 2 लोकसभेची निवडणूक झाली, त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली, त्यानंतर जे वातावरणामध्ये वाढ व्हावं किंवा इतर पक्षामध्ये जायला पाहिजे तसे काय आवक जावक झालेली नाही. जे जाणार होते तेच गेले, म्हणजे अपेक्षित आहे तेच झालं. त्यामुळं ह्यामध्ये असंच वाटतं की सध्या तरी बीजेपीला दिवस चांगले आहेत
आणि त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी गट, जसं मगाशी मी म्हटलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर ते चित्र जरा रंगतदार आपल्याला दिसू शकेल. किती परंतु शक्यता वाटते तुम्हाला एकत्र येण्याची? एकत्र येण्याची सध्या तरी चर्चा आहे, परंतु अजित पवार गटाकडून फक्त सांगितलं जातं की आम्ही चर्चा करायला तयार आहे, परंतु शरद पवार गटाकडून अजून त्याला दुजोरा मिळालेला नाहीये. त्यानंतरच पुढचं काय असेल ते आपल्याला लवकर समजू शकतं. तुम्हाला काय वाटतं की काय होईल? कोण विरोधी पक्षनेता, विरोधी पक्ष प्रामुख्याने प्रबळ असा विरोधी पक्ष कोण असेल? जर स्वबळावर निवडणुका झाल्या तर जास्त शक्यता आहे की राष्ट्रवादी अजित पवार गट जो आहे तो विरोधी पक्ष म्हणून त्यांची कामगिरी खरंच चांगली राहणार आहे. शरद पवार गट आणि अजित पवार यांचा गट जर एकत्र झाला तर अप्रत्यक्षपणे राज्यात किंवा केंद्रामध्ये किती शक्यता आहे? ती शक्यता मला तशी वाटत नाही, कारण तुम्हाला ज्या वेळेला दोन्ही गट एकत्र करायचे असतील तर त्यावेळेला अप्रत्यक्षपणे महायुतीमधून राष्ट्रवादी अजित पवार गट बाहेर पडला अशा प्रकारचा मेसेज जाऊ शकतो की जो आजच्या घडीला राज्यातील सत्तेत आपली कामगिरी ठेवण्यासाठी अजित पवार एवढा मोठा निर्णय घेणार नाहीत, कारण अप्रत्यक्षपणे महायुतीमध्ये आपण महायुतीमधून बाहेर पडलोय की काय. किंवा तुम्ही जर साधं जरी गणित घेतलं, जर ज्या तुतारी गटाबरोबरती म्हणजे शरद पवार साहेबांच्या पक्षाबरोबरती आता जर युती झाली तर याच पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती काम करणाऱ्या लोकांनी किंवा याच लोकांनी तुतारीसाठी मतदान मागितलं होतं, भाजपच्या विरोधात मतदान मागितलं होतं. मग त्या अशा काही घडामोडी अशा घडत असतात. मात्र एक असंही बोललं जातंय की शंकर जगताप असतील किंवा महेश लांडगे असतील यांच्यामध्ये एक सुप्त संघर्ष आहे. माझा महापौर होतोय की तुमचा महापौर होतोय, ही अशी एक पक्षांतर्गत थोडीशी स्पर्धा लागलेली आहे. काय वाटतं? पक्षांतर्गत स्पर्धा ही तर काही नवीन नाही, म्हणजे सगळ्याच पक्षांमध्ये पदासाठी असेल किंवा उमेदवारीसाठी असेल ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जगताप आणि लांडगे कुटुंबियांशिवाय पिंपरी चिंचवड मधलं भाजपचं वर्तुळ पूर्ण होत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि जो सुप्त संघर्ष आपण म्हणतो तो सुप्त संघर्ष हा प्रत्येकाचा रोल हा यशस्वी करून दाखवण्यासाठीचा हा संघर्ष आहे. शंकर जगतापांना जी जबाबदारी मिळालेली आहे, पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली आहे, तर त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला तुम्हाला महेश लांडगेंवरती भारतीय जनता पार्टीची उत्तर पुणे जिल्ह्याची जबाबदारी मिळालेली आहे. आणि हे दोन्ही नेते त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि पक्षश्रेष्ठींसमोर आपलं जो रिपोर्ट कार्ड आहे ते स्ट्रॉंग करण्यासाठी झटतायत. आणि त्याला आपण इथे जे राजकीय महत्वाकांक्षा असलेले जे लोक आहेत ते त्याला सुप्त संघर्ष असा नाव देतात, असं माझं व्यक्तिगत निरीक्षण आहे. आपण आता शेवटाकडे आलो तर निवडणूक झाल्यानंतर कोण महापौर होईल अशी चर्चेतील महापौर पदासाठीचे नाव? कसं आहे, ही प्रक्रिया पहिला महापौरांचं आरक्षण राहिलेलं आहे. आरक्षण प्रक्रिया मुंबईमध्ये पार पडेल, त्यानंतर ना अनुसूचित जातीसाठी आरक्षण आहे किंवा ओपनसाठी आहे का इतर कासाठी, त्यानंतरच खरी रंगत आपल्याला. गुडघ्याला बाशिंग बांधून किती जण तयार आहेत? नाही, महापौर पदाचं आरक्षण नंतरच कळेल, कारण की अजून आरक्षण जाहीर झालेलं नाही, तोपर्यंत आपण तसं म्हणता येणारच नाही ना. तसे महापौर पदासाठी नगरसेवक झाला म्हणजे तो महापौर होणार अशीच अपेक्षा असते. तुम्हाला काय वाटतं सर, चर्चेत काय नाव आहे? आरक्षण जी चर्चा आहे ती सर मला वाटते ओबीसीचं आरक्षण झालेलं आहे, ओपनचं आरक्षण संपलेलं आहे. या वेळेला एससीचं आरक्षण पडेल असं बोललं जातं. मग एससीचं ज्या ठिकाणी एससीचं आरक्षण पडणार आहे ना, मग ज्या लोकांनी 1-2 टर्म नगरसेवक म्हणून कामगिरी केलेली आहे त्या सगळ्यांना असं वाटतंय की आता एससी पडावं आणि मला महापौर होण्याची संधी मिळावी. नक्कीच. तर नंदकुमार जाधव सर होते, दिवे सर होते, दोघांनीही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीमध्ये काय बदल झाले, शिवाय विधानसभा वाईज भोसरी, चिंचवड आणि पिंपरी या मतदारसंघामध्ये काय घडेल, पक्षीय बलाबल आणि त्यानंतर नेत्यांमध्ये जो सुप्त संघर्ष आहे, एक स्पर्धा आहे, त्यावर देखील प्रकाश टाकलेला आहे. आगामी निवडणुकीमध्ये काय चित्र बदलतं आणि काय होतं हे आपण पाहतच राहू. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. विष्णू सानप्लेट, सब मराठी, पिंपरी चिंचवड.